आज रात्री 8 वाजेपर्यंत कोकण रेल्वे रुळावर येईल असा विश्वास कोकण रेल्वे बोर्डाचे चेअरमन संजय कुमार झा यांनी व्यक्त केलाय। मागील 24 तासांपासून कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक ठप्प आहे, त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। 2 दिवसांपूर्वी खून केलेल्या फरार संशयित आरोपीचा जालन्यात खून झाला। बायपास रोडवरच्या रेल्वे उड्डाणपुलाखाली शेख समीर याचा मारेकरी असलेल्या शेख मंजूर याचा खून करण्यात आला। धारदार शस्त्रानं खून करून आरोपी फरार झाले। पोलिसांकडून तपास सुरू आहे। नाशिक रोडच्या मालधक्का परिसरात 5 वर्षाच्या चिमुरडीला सिटी लिंक बसनं धडक दिली। यात मुलीचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर संतप्त जवान सिटी लिंक बसच्या व्यवस्थापनाला जबाबदार धरत कारवाईची मागणी केली। बस चालक फरार असून तो मद्यधुंद होता असा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला। मराठवाड्यातल्या हिंगोली, नांदेड, परभणीसह संभाजीनगरच्या काही भागात सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा परिसरात 4.5 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद करण्यात आली। या गावात प्रशासनाचं अजून कोणीही पोहोचलं नसल्यानं नागरिकांनी खंत व्यक्त केली। मनोज जरांगेंची उपस्थितीत उद्या बीडमध्ये शांतता रॅली निघणार आहे। बीड शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून सकाळी 11 वाजता रॅलीला सुरुवात होणार आहे। रॅलीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मराठा समन्वयकांनी पार्किंग, ॲम्ब्युलन्स, नाश्ता पाण्याची व्यवस्था केली आहे। नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच नेरीच्या मुख्यालयात सीबीआयनं छापेमारी केली। बनावट कंपनी आणि बनावट रिसर्च या प्रकरणात छापेमारी झाल्याची माहिती समोर येते आहे। नागपुरातल्या कोराडी अपघातातल्या तरुण मद्यधुंद होते अशी माहिती पोलिसांनी दिली। पार्टी करून घरी परतत असताना हा अपघात झाला। अपघातापूर्वी कारमधील तरुण रील बनवत होते, त्यात ताबा सुटल्यानं अपघात झाल्याचं कळतंय। या अपघातात भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे पीए संजय भोंगाडे यांचा मुलगा जखमी झाल्याची माहिती आहे। त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई अहमदाबाद महामार्ग परिसरात रस्त्याचं काम सुरू आहे, मात्र त्यात अनेक अडथळे येत आहेत। स्थानिकांचा विरोध, अवैध पार्किंग, महापालिकेकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी नसलेली सोय, त्यामुळे काम रखडलं असून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लवकरात लवकर मार्ग काढण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे। इंदापुरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा पार पडला। रिंगण सोहळ्यात वारकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली। तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, हातात झेंडा घेतलेले वारकरी आणि मुखात विठुनामाचा गजर असं सगळं वातावरण होतं आणि वारकरी दंग झाले होते। ऐन आषाढी वारीच्या गर्दीत खासदार संदीपान भुमरेंनी 25 कार्यकर्त्यांसह विठ्ठलाचं दर्शन घेतलं। व्हीआयपी दर्शन बंद असताना रुक्मिणी मंडप दरवाजातून आतमध्ये जात भुमरे विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी लीन झाले। या व्हीआयपी दर्शनाचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसतोय। संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सहभागी झाले। यावेळी त्यांच्या हाती टाळ, कपाळी चंदन, बुक्क्याचा टिळा होता। संत गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापुरात आगमन झालं। सोलापूर प्रशासनाकडून गुलाबाच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत करण्यात आलं। आता 2 दिवस पालखीचा मुक्काम सोलापुरात असणार आहे। पंढरपूरकडे जाणाऱ्या महिलांच्या दिंडीचं बीडच्या पांगुळगव्हाण गावात जोरदार स्वागत झालं। अहमदनगरच्या निवासा येथून दुर्गनाथ आषाढी ही महिलांची पायी दिंडी पंढरपूरकडे निघाली। पाथर्डी तालुक्यातल्या आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या लोहसर इथल्या जागृत श्री काळ भैरवनाथ देवस्थान आयोजित पायी दिंडी सोहळ्यानं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं। 300 वारकऱ्यांची ही दिंडी आदर्श दिंडी म्हणून परिचित आहे। या दिंडीत सकाळी महाराष्ट्र गीत तर संध्याकाळी राष्ट्रगीत गायलं जातं। वरळीतल्या आरोपीच्या वडिलांचं गुन्हेगारी रेकॉर्ड चेक करा, त्यांचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे असा आरोप संजय राऊतांनी केला। आरोपी मिहिर शहाच्या बापाचा क्रिमिनल रेकॉर्ड चेक करा, पोलिसांकडे रेकॉर्ड नसेल तर आम्ही देतो। कुठल्या अंडरवर्ल्ड गँगबरोबर संबंध आहेत, काय करतो, प्रॉपर्टी किती, इतक्या भारी गाड्या कुठून येतात याचा हिशोब मुंबई पोलिसांना करावा लागेल असंही संजय राऊत म्हणाले। वरळीतल्या हिट अँड रन प्रकरणात दुर्दैवी मृत्यू झालेल्या कावेरी नाखवांच्या कुटुंबियांची आदित्य ठाकरेंनी भेट घेतली। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, नाखवा कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली। बारवरच्या कारवाईवरून मिहिर कुटुंबियांच्या घरावर बुलडोजर चालवणार का असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला। वरळीतल्या हिट अँड रन प्रकरणी पालिकेनं जुहूतल्या तपस बारवर कारवाई केली आहे। जुहूच्या तपस बारवरच्या अनधिकृत बांधकामावर पालिकेनं बुलडोजर चालवला।
या बारमध्ये आरोपी मिहीर शहानं पार्टी केली होती। वरळी हिट अँड रन प्रकरण राजेश शहा यांना भोवलंय। राजेश शहांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। पालघर शिवसेना उपनेते पदावरून राजेश शहा यांना काढून टाकण्यात आलंय। मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत सगळे सोयऱ्यांबाबत सरकारनं शासन निर्णय काढू नये असा ओबीसी नेत्यांचा सूर पाहायला मिळाला। सरकारनं हा शासन निर्णय काढला तर ओबीसींचं मोठं नुकसान होईल। त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र देणं थांबवावं अशा प्रकारची मागणी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। विधिमंडळात मराठा आरक्षण बैठकीवरून चर्चा करण्यात आली। कालच्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी बहिष्कार टाकला। विरोधकांनी आरक्षणावर केवळ राजकारण केलं अशी टीका आशिष शेलार यांनी केली। विरोधकांना ऐनवेळी कुणाचा फोन आला असा सवाल आशिष शेलार यांनी केला। विधानसभेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं। विश्वासात न घेता बैठक घेण्यात आली असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला। विरोधकांनी आरक्षणाचं काही पडलेलं नाही, त्यांना फक्त राजकारण करायचं अशी टीका अमित साटम यांनी केली। मराठा आरक्षण कोटा आणि ओबीसी आरक्षण कोटा वेगळा असावा अशी भूमिका वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी मांडली आहे। मराठा समाजाच्या ओबीसी प्रवर्गातल्या आरक्षणाच्या मागणीवर महाराष्ट्र सरकारनं लेखी उत्तर द्यावं आणि सगळ्या पक्षांकडून त्यांची अधिकृत भूमिका मांडावी अशी मागणी आंबेडकरांनी केली। सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला आमचा विरोध कायम असल्याची भूमिका ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मांडली आहे। पितृसत्ताक पद्धतीनं मुलांना जात मिळत असते, ही व्यवस्था पूर्ण भारतात आहे, त्यामुळे हा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही असं तायवाडे म्हणाले। छगन भुजबळांना माझ्या विरोधात सरकारनं उभं केलंय, फडणवीसांनीच भुजबळांना बळ दिलंय असा आरोप मनोज जरांगेंनी केलाय। सत्ताधारी विरोधकांना काहीही गांभीर्य नाही, तुम्ही वाईट वागाल तर मराठे तुम्हाला सत्तेपासून दूर करतील असा इशाराही जरांगेंनी दिला। छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 जुलैला जरांगेंची शांतता रॅली निघणार आहे। रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि मराठा बांधवांची संयुक्त बैठक पार पडली। बैठकीत पोलीस आयुक्तांनी मराठा बांधवांना सूचना दिल्या। शहरातल्या काही वाहतुकीत बदल केले जाणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं। लातूर दौऱ्याच्या दरम्यान मनोज जरांगेंनी धनगर समाजाच्या उपोषणस्थळी भेट दिली। आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी विचारपूस केली। धनगर समाजाच्या मागण्या रास्त असून आम्ही धनगर समाजाच्या पाठीशी उभे आहोत असं आश्वासन जरांगेंनी दिलं। चंद्रपूरच्या वरोरा शहरातील सर्व आधार केंद्र गेल्या आठवड्याभरापासून बंद आहेत, त्यामुळे आधार कार्डवरची त्रुटी दूर करण्यासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना रोज कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत। आधार केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। गडचिरोली जिल्ह्यात धावत्या एसटी बसमध्ये पावसाचं पाणी सगळ्या सीटवर गळत असल्याचा व्हिडिओ समोर आला। बसमध्ये पावसाचं पाणी गळत असल्यानं अनेक प्रवाशांवर उभं राहून प्रवास करण्याची वेळ आली, त्यामुळे महिलांसह शाळकरी विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात यात समावेश आहे। मालेगाव स्थानिक राजकारणामुळे उड्डाणपुलाचं काम रखडलंय। 2 वर्षात पूर्ण होणारा पूल 7 वर्ष उलटल्यानंतर देखील अर्धवट आहे। संथ गतीनं उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या आहे, त्यामुळे लवकरात लवकर पुलाचं काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालय घावणीचं साम्राज्य पसरलंय। पोस्टमॉर्टम विभागाच्या बाहेर कचऱ्यातल्या आळ्या आणि किड्यांमुळे दुर्गंधी पसरली आहे, त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांचं आणि त्यांच्या नातेवाईकांचं आरोग्य धोक्यात आलंय। बोदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानं नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत। निमखेड गावाच्या बाहेर असलेल्या नाल्याला पूर आल्यानं गावात जाणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला। शेतात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। तळवेल सिंचन अंतर्गत येणाऱ्या ओझरखेडा तलावात सलग 5व्या वर्षीही हातनूर धरणाचं पाणी पोहोचल्यानं परिसरात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। आता पूर्ण क्षमतेनं तलाव केव्हा भरणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। अहमदनगरच्या जामखेड मोहरी परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली। जामखेड शहरातल्या शिवाजीनगर, संभाजीनगर तसंच जामखेड नगर इथल्या ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। मुसळधार पावसानं रस्त्याला नदीचं स्वरूप आलं। जामखेड परिसरातील अनेकांच्या घरात पाणी शिरलं, तर मोहरीमध्ये अनेक ठिकाणी पिकं पाण्याखाली गेली। मोहरी तलाव देखील ओव्हरफ्लो झाला। गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसानं अकोला महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणातल्या पाणीसाठा 5% वाढला। सध्या धरणात 18.42% पाणीसाठा आहे। अकोल्यात आता दर 6 दिवसांनी पाणीपुरवठा करायचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे।
मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट अजूनही कायम आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये सुमारे 20% पाणी साठा आहे. धरणांमध्ये किमान 80% पाणी साठा झाल्यास पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांवर अजून पाणी टंचाईची टांगती तलवार कायम आहे. उल्हासनगरमध्ये छत्रपती शाहू उड्डाणपुलावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून तळ्याचं स्वरूप आलं. वाहन चालकांना पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं अपघात होण्याची शक्यता आहे. महापालिकेनं तात्काळ रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. जळगावच्या महाबळसह परिसरातील नागेश्वर कॉलनी, हनुमान कॉलनी, विवेकानंद नगर या परिसरात गेल्या 15 वर्षापासून चांगले रस्ते नाही आहेत. रस्त्यांवर जागोजागी खड्डे पसरले. या पार्श्वभूमीवर संतप्त महिलांनी रास्ता रोको केला. रस्ता तयार न झाल्यास महापालिका निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा इशारा संतप्त महिलांनी दिला. अहमदनगर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसानं लाखो हेक्टरवरच्या खरीपाच्या पिकांना जीवदान मिळालं. तर पाऊस पडला नसता तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली असती. मात्र आता झालेल्या पावसानं शेतकऱ्यांवरचं हे संकट टळलं. सौदी अरेबिया, इराण, इराक सारखी आखाती देशातील खजूर शेती आता दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्यात सुरू झाली आहे. बंधू वाघे यांनी आपल्या शेतावर खजुराची शेती फुलवली. या खजूर शेतीतून 20 टन खजूर उत्पादन अपेक्षित आहे. जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं धरणं आंदोलन केलं. कापूस, केळीसह दुधाला अनुदान मिळावं यासाठी ज्वारीचं खरेदी केंद्र सुरू करावं या मागण्यांसाठी महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. मागण्यांबाबत आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा उन्मेष पाटलांनी दिला. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकात अंगणवाडी सेविकांनी निदर्शनं केली. अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू करा, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल द्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. सोलापुरात नीट परीक्षेच्या भ्रष्टाचाराविरोधात SFI आक्रमक झाली आहे. SFIच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट बाहेर मोठ्या संख्येनं ठिय्या आंदोलन केलं. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं. अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा इथं दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. नियमितपणे शेतकऱ्यांचं दूध संकलन करण्याची दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. गेले 3 दिवस शेतकऱ्यांचं दूध नेलं नसल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. कोल्हापुरात आंबेओहोळ प्रकल्पग्रस्त आक्रमक झालेत. आजरा इथल्या प्रकल्पग्रस्त जलसमाधी आंदोलन करतायत. आंदोलनाच्या दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट देखील झाली. नुकसान भरपाई देण्याची आंदोलकांची मागणी आहे. जोपर्यंत नुकसान भरपाई देत नाही तोवर जलसमाधी आंदोलन करण्यावर आंदोलक ठाम आहेत. गडचिरोलीत नवा भूखंड घोटाळा चर्चेत आलाय. बनावट संमतीपत्राद्वारे NA परवाना मिळवून भूखंडाची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी बहीण भावाला पोलिसांनी अटक केली आहे. फसवणुकीच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. नाशिकच्या निफाड परिसरात जमिनीच्या वादातून वृद्धाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली. शेजारी राहणाऱ्या कुटुंबानं त्यांना जाळल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या कुटुंबानं केला. आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका मृताच्या कुटुंबियांनी घेतली. भुसावळमधील माजी नगरसेवक रवींद्र खरात यांच्या हत्याकांडातील आरोपीचा कारागृहात खून झाल्याची घटना घडली आहे. कारागृहात पहाटे 1:30 वाजेच्या सुमारास दुसऱ्या आरोपीनं मोहसिन खान याच्यावर हल्ला करत त्याला गंभीर जखमी केलं. मोहसिनला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं. सध्या पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे.